श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवल्यामधील विणकरांच्या सर्वेक्षणास 8 ऑगस्ट पासून सुरुवात झाली। या सर्वेक्षणातून सर्व विणकर बांधवांची नोंदणी होऊन त्यांना शासकीय ओळखपत्र मिळणार आहे। त्यातून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देखील मिळणार आहे। येवल्यामधील अनेक विणकर बांधवांकडे केंद्र शासनाने ओळखपत्र नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाहीये। मंत्री छगन भुजबळ यांनी विणकर बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांची नोंदणी होऊन त्यांना ओळखपत्र मिळण्यासाठी राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा केली। तर वस्त्र उद्योग आयुक्तांना येवल्यातील विणकरांची नोंदणी आणि ओळखपत्राबाबत सूचना देखील केल्या। त्यानुसार विणकर बांधवांच्या सर्वेक्षणासाठी आता सुरुवात करण्यात आली। ज्या विणकर बांधवांकडे ओळखपत्र नाही त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन पैठणी कलाकारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले। वस्त्रोद्योग विभागाकडे सुरू करण्यात आलेले विणकर सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या विणकर बांधवांना शासकीय ओळखपत्र देण्यात येणार आहे। विणकर बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ आता मिळेल। यामध्ये 200 युनिट पर्यंत मोफत वीज, उत्सव भत्ता, रेशीम खरेदीवर 15% राज्य सरकार व 15% केंद्र सरकारकडून सूट यासह विविध शासकीय योजनांचा लाभ आता त्यांना मिळणार आहे। या सर्वेक्षणात विणकाम व्यतिरिक्त पैठणी साडी तयार करण्यासाठी मदतनीस म्हणून काम करतात। यामध्ये रेशीम कळ्या उखलण्याचे काम करणारे कारागीर, कांड्या, काकडे भरणारे, चिवट्या करणारे, सांधणी करणारे, रंगणी करणारे व त्या कामात मदत करणारे कारागीर या सर्वांची नोंदणी होऊन त्यांना देखील विणकर ओळख मिळणार आहे। या नोंदणीसाठी पैठणी कलाकारी असोसिएशन येवल्याचे संचालक शांतीलाल भांडगे यांनी विशेष पाठपुरावा केलाय। अशा पद्धतीने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवल्यामध्ये आता विणकर सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।